विपश्यना 10 प्रश्न 10 उत्तरे. प्रश्न 1. विपश्यना म्हणजे नेमकं काय? विपश्यना हा ध्यानधारणेचा शास्त्रशुद्ध कोर्स आहे. विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन साधना आहे. काळाच्या ओघात ही नामशेष झाली होती, मात्र तथागत गौतम बुद्धांनी ही पुन्हा शोधून काढली आणि जनमानसात प्रचलित केली. प्रश्न क्रमांक 2. विपश्यना कोर्स करण्यासाठी काय करावे? विपश्यना कोर्सचे सेंटर भारतासह जगभरात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. या सेंटरमध्ये विपश्यनेचा कोर्स विनामूल्य उपलब्ध आहे. ज्यांना कोर्स करायचा आहे अशा नवीन साधकांसाठी सुरुवातीचा 10 दिवसाचा कोर्स अनिवार्य आहे. यासाठी विपश्यनेच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागते. प्रश्न क्रमांक 3. विपश्यना कोर्सचे दिवसभराचे वेळापत्रक कसे असते? विपश्यना साधनेसाठी पहाटे 4 वाजता उठावं लागतं. पहाटे 4:30 ते सकाळी 6:30 पर्यंत ध्यान कक्षात साधना असते. 6:30 ते 7:15 ही वेळ नाश्त्यासाठी असते. 7:15 ते 8 पर्यंत विश्रांतीसाठी. त्यानंतर सकाळी 8 ते 9 ध्यान कक्षात सामूहिक साधना. सकाळी 9 ते 11 आचार्यांच्या निर्देशानुसार साधना. 11 ते 12 या वेळेत जेवण आणि नंतर 12 ते 1 या कालावधीत विश्रांती. पुन्हा दुपारी 1 ते 2:30 पर्यंत ध्यान कक्षात साधना. 2:30 ते 3:30 सामूहिक साधना. थोड्याशा विश्रांतीनंतर 3:30 ते 5 पुन्हा एकदा साधना आचार्यांच्या निर्देशानुसार. 5 ते 5:30 अल्पोपहार आणि चहापान. 5:30 ते 6 विश्रांतीसाठी. 6 ते 7 सामूहिक साधना. 7 ते 8:30 प्रवचन. 8:30 ते 9 साधना आणि 9 ते 9:30 प्रश्न उत्तरे. अशा प्रकारे दिवसभराचे व्यस्त वेळापत्रक आहे. प्रश्न क्रमांक 3. विपश्यना कोर्समध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे लागते? विपश्यना कोर्समध्ये कोणाशीही बोलता येत नाही. पूर्ण 10 दिवस आर्य मौन पालन करावे लागते. तसेच या ठिकाणी मोबाईलचा वापर करता येत नाही. सांगितलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे लागते. प्रश्न 4. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विपश्यनेची रजा मिळू शकते का? महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 21 जुलै 1998 रोजी शासन निर्णयाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना विपश्यना कोर्ससाठी 10 दिवसाची शासकीय रजा मंजूर करण्यात येते. सदरचा शासन निर्णय गुगलवरती उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 5. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विपश्यना कोर्स आहे का? महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 5 ऑक्टोबर 2011च्या पत्राप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विपश्यना साधनेसाठी आनापान नावाचा घटक शिकवावा व दररोज 10 मिनिटे सराव करून घ्यावा. आनापान साधना वर्ग सुरू करण्यासाठी शाळेतील किमान एका शिक्षकाने 10 दिवसाचा कोर्स विपश्यना साधना कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6. विपश्यनेचे कोणते फायदे आहेत? विपश्यनेमुळे खूप सारे फायदे होतात. त्यातला एक महत्त्वाचा आणि प्रमुख फायदा म्हणजे आपण निर्विकार होतो. राग, लोभ, मोह, माया, मत्सर या विकारांमुळे आपल्या आयुष्यात दुःख आहे. हे विकार दूर झाले तर आपण दुःखी होणार नाही. याचबरोबर आणखी बरेच फायदे सांगता येतील, जसे की विपश्यनेमुळे एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो, शारीरिक व्याधी बऱ्या होतात किंवा शारीरिक व्याधी बऱ्या होण्यासाठी मदत होते. प्रश्न क्रमांक 7. इगतपुरी सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन लवकर का होत नाही? बरेच लोक इगतपुरी सेंटरमध्ये कोर्स करण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करतात, मात्र या सेंटरमध्ये कोर्ससाठी लवकर निवड होत नाही, असा बऱ्याच जणांचा अनुभव असेल. त्याचं कारण म्हणजे इगतपुरी सत्यनारायण गोयंका गुरुजींनी स्थापन केलेले भारतातील पहिले विपश्यना केंद्र आहे. अर्थात त्यामुळे जगभरातील साधक या ठिकाणी कोर्स करण्यासाठी रजिस्ट्रेशन करतात, त्यामुळे निवड होण्यासाठी अडथळे येतात. यासाठी इगतपुरी सेंटरसाठी हट्ट न धरता इतर सेंटरमध्ये प्रयत्न करावा. सर्व सेंटरमध्ये सारखे शिक्षण मिळते. प्रश्न क्रमांक 8. साधनेमध्ये अडथळे येत असल्यास काय करावे? विपश्यना साधना शिकवण्यासाठी तज्ज्ञ आचार्य असतात. आपण कोणतीही शंका आल्यास त्यांना विचारू शकतो. प्रश्न क्रमांक 9. विपश्यनेचे कोणते दुष्परिणाम आहेत? विपश्यनेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, याचा सर्वांनी निश्चित फायदा होतो. प्रश्न क्रमांक 10. जुन्या साधकांचे अनुभव कसे आहेत? यूट्यूब, गुगल किंवा इतर सर्व समाज माध्यमांवरती अनेक साधकांनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत. त्या सर्वांचे अनुभव अर्थातच खूप छान आहेत. आपणही ते अनुभव ऐकू शकता. धन्यवाद.